विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। यापूर्वी आपण भाग क्रमांक 1 लक्षात घेतलेला आहे। आजच्या तासिकेत आपण भाग क्रमांक 2 लक्षात घेणार आहोत। 1857 चा स्वातंत्र्य लढा। भारताच्या इतिहासात 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर अशा प्रकारचा हा स्वातंत्र्य लढा आपल्याला अभ्यासाला आहे। सर्वप्रथम आपण त्यावरती प्रश्न कसे विचारले जातात हे लक्षात घेऊयात। दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा, असा प्रश्न आपल्याला कृतीपत्रिकेत आहे। आणि हा जो घटक आहे या घटकावरती अशा प्रकारचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। दिलेल्या मुद्द्याच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा। आणि प्रश्न दिलेला असतो 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा। इथे आपल्याला 5 कारणे आहेत, परंतु 5 गुणांसाठी असलेला हा प्रश्न आपल्याला कोणतेही 3 कारणे इथे विचारली जातात आणि त्या दृष्टिकोनातून हा घटक आपणास महत्त्वाचा आहे। आता आपण लक्षात घेऊयात 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे कोणती आहेत। तर 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत आहेत। ब्रिटिश सैन्यातील असंतोष पहिला आहे। नंबर 2 किंवा आपण त्याला ब पॉईंट दिलेला आहे, संस्थानिकामध्ये असंतोष। क आर्थिक कारणे। ड धार्मिक कारणे। आणि ई काडतूस प्रकरण। तर काडतूस प्रकरण हे तात्कालीन कारण होते, तात्कालिक कारण होते। आणि अशा प्रकारे इथे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर ह्या परिस्थितीच्या दृष्टीने अशी ही कारणे आपल्याला 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे सांगता येतील। आता आपण ही सर्व कारणे विस्ताराने शिकणार आहोत। पहिलं कारण आहे ब्रिटिश सैन्यातील असंतोष। स्क्रीनवर तुम्हाला हे जे पॉईंट्स दिसतात ते नोट्सच्या स्वरूपात असलेले पॉईंट्स आहेत। तर पहा, ब्रिटिश सैन्यातील असंतोष, कशा प्रकारचा असंतोष निर्माण झाला होता हे इथे आपण लक्षात घेऊ। ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक। भारतात ब्रिटिश आले होते, भारतातच ब्रिटिशांनी आपली सत्ता निर्माण केली आणि भारतीय लोकांना त्यांनी सैनिक म्हणून घेतलं। आणि अशा ह्या भारतभूमीत भारताच्याच सैनिकांना अपमानास्पद वागणूक दिली जाऊ लागली, त्यांच्यावरती विविध प्रकारचे बंधने लादली आणि त्यामुळे सैनिकात असंतोष हा वाढलेला आहे। तसेच ही जी बंधने होती, ही बंधने धार्मिक स्वरूपाची सुद्धा होती। उदाहरणार्थ कपाळाला गंध लावायचा नाही, हिंदू सैनिकांनी कपाळाला गंध लावायचा नाही, किंवा शीख जे सैनिक होते त्यांनी दाढी वाढवायची नाही, केस वाढवायचे नाहीत। तर अशा प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणारी बंधने या ठिकाणी निर्माण केलेली होती आणि सैनिकावर लादलेली ही बंधने यामुळे सुद्धा असंतोष निर्माण झालेला आहे। भारतीय सैनिकांच्या भत्त्यात कपात केलेली आहे। पहा, आधीच पगार हा
इंग्रज सैनिकांच्या तुलनेत भारतीयांना कमी होता आणि त्यातही त्यांना मिळणारे जे भत्ते होते त्या भत्त्यामध्ये कपात केलेली आहे. भारतीय सैनिकांना समुद्र पर्यटनाची सक्ती केली होती. पहा, आपल्याकडे काही रीतिरिवाज होते, रूढी परंपरा होत्या, नियम होते आणि त्या नियमानुसार समुद्र पर्यटन करू नये असा एक नियम होता. पण ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांना समुद्र पर्यटनाची सक्ती केली आणि त्यामुळे आपल्या परंपरांना डावलून ब्रिटिश निर्णय घेत आहेत. यामुळे असंतोष निर्माण झालेला आहे. बदल्यांमध्ये सुद्धा पक्षपात केलेला आहे. विविध ठिकाणच्या फलटणी असायच्या, तुकड्या असायच्या आणि जिथं गैरसोयीचं आहे अशा प्रकारे बदल्या ह्या केले जाऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे बदल्यामध्ये सुद्धा पक्षपात केला जात असे. भारतीय सैनिकांचा कवायतीच्या वेळी अपमान केला जात असे. प्रशिक्षण सैनिकांना द्यावे लागायचे. कवायत म्हणजे प्रशिक्षण घ्यावं लागायचं आणि त्या प्रशिक्षण घेत असताना, सराव करत असताना त्या ठिकाणी भारतीय सैनिकांचा अपमान केला जात असे. भारतीय सैनिकांना वरिष्ठ पदावर बढती दिली जात नव्हती. तर अशा प्रकारे अशा या विविध कारणामुळे भारतीय सैनिकात असंतोष निर्माण झालेला होता. पहा, स्क्रीनवर तुम्हाला पॉईंट दिसतोय, ब्रिटिश सैन्यातील असंतोष, आणि त्यामध्ये 1, 2, 3, 4 असे करून 7पर्यंत आपण उपमुद्दे घेतलेले आहेत त्यातले. तर अशा पद्धतीने पॉईंट पाडून प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर आपल्याला परीक्षा सुटसुटीत, व्यवस्थित आणि मार्क्स पडण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण त्याचा उपयोग होऊ शकतो. तर पहिला पॉईंट, ब्रिटिश सैन्यातील असंतोष, अशा पद्धतीने आपला संपलेला आहे. नंबर ब, 1857चा स्वातंत्र्य लढा घडून येण्यासाठी दुसरं कारण कोणतं जबाबदार होतं, याला आपण ब असा पॉईंट दिलेला आहे आणि तो पॉईंट आहे संस्थानिकामध्ये असंतोष. पहा, स्क्रीनवर पुन्हा तुम्हाला इथे तिथले उपमुद्दे दिसत आहेत. भारतामध्ये संस्थानं होती आणि अशा संस्थान व संस्थानिकाविषयी इंग्रज सरकारने त्या काळात घेतलेले जे विविध निर्णय होते त्या निर्णयामुळे संस्थानिकामध्ये असंतोष हा इंग्रजांच्या विरोधात निर्माण झालेला आहे. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्यामुळे संस्थानिकामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. हा दत्तक वारसा हक्क काय आहे? यापूर्वी एखादा राज्यकर्ता जर निपुत्रिक असेल तर त्याला दत्तक घेऊन राज्य चालवता येत असे, परंतु लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्यामुळे संस्थानही खालसा करण्यात येऊ लागलेले आहेत आणि म्हणून लॉर्ड डलहौसीच्या अशा या धोरणाविषयी असंतोष निर्माण झालेला आहे. तसेच सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी, नावं परत एकदा लक्षात घ्या. सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी ही संस्थाने डलहौसीने खालसा केली. खालसा केली म्हणजे नष्ट केली, बरखास्त केलेली आहेत. संस्थाने खालसा केल्यामुळे संस्थान जे सैनिक होते संस्थानामध्ये ते सैनिक बेकार झाले. शेतीवर या सैनिकांचा अतिरिक्त भार पडला. संस्थाने खालसा करण्याबरोबरच
ब्रिटिशांनी वतनेही जप्त केली. त्यामुळे नाराज असणारा स्थानिक वर्ग हा मोठा निर्माण झालेला आहे. जी वतनदारी पद्धती होती त्या वतनदारी पद्धतीनुसार सरदारांना वतने दिली गेलेली होती. तर अशा प्रकारची ही जी वतने आहेत ही वतनेसुद्धा या ठिकाणी इंग्रजांनी बरखास्त केलेली आहेत. आणि संस्थानिकाबद्दल जे इंग्रजांचं असं धोरण होतं त्या धोरणामुळे असंतोष निर्माण झालेला आहे. तर अशा पद्धतीने मुद्दा संस्थानिकामध्ये असंतोष निर्माण झाला आणि 1857चा स्वातंत्र्य लढा घडून आला असा इथे आपण पॉईंट हा शिकलेला आहे. आर्थिक कारणे. तर आर्थिक कारणे ही सुद्धा 1857च्या स्वातंत्र्य लढ्यास कारणीभूत होती. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तर अशा या शेतीविषयक इंग्रजांनी घेतलेल्या निर्णयामुळे सुद्धा असंतोष निर्माण झालेला आहे. भारतीय परंपरेचा, येथील पीक पद्धती व हवामानाचा विचार न करता भारतात कायमधारा, रयतवारी, महालवारी अशा जमीन महसूल गोळा करण्याच्या विविध पद्धती इंग्रजांनी राबविल्या. त्यामुळे शेतकरी दरिद्री होत गेले. पहा, पूर्वी शेतसारा वस्तू स्वरूपात भरता येत होता. आता तो रोख स्वरूपात द्यावा लागे. अशातच दुष्काळ असो, साथीचे रोग असो, आपत्ती असो, अशा प्रसंगी सुद्धा महसूल माफ केला जात नव्हताच. पण वेळेवर जर कर भरला नाही, महसूल भरला नाही तर शेतकरी हा कर्जबाजारी बनत असे. शेतसारा भरण्यासाठी शेतकरी सावकार व सरकारच्या कचाट्यात सापडत असे. त्यांचे तो कर्ज घेत असे आणि तेच कर्ज तिकडे भरत असे. व्याजावर व्याज त्याचे वाढत होते. त्यामुळे तो कचाट्यात सापडत असे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी जमिनी विकू लागला. जमीन विक्रेय वस्तू बनली. त्यामुळे त्याचे उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेतले गेले. पहा, शेतीला भारतामध्ये काळी आई असं म्हटलं जातं. आणि ही जी काळी आई आहे ही सांभाळणे शक्य नव्हते, कारण इंग्रजांचे असलेले जुलमी धोरण. शेतीमध्ये काय पिकवायचं, शेतीतील मालाला माल किती द्यायचा, हे सर्व इंग्रज ठरवू लागलेले आहेत. कर भरता आला नाही तर सावकाराचं कर्ज घ्यायचं आणि ते कर्ज फेडता आलं नाही म्हणून शेती विक्री करून टाकायची. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन शेती होतं तेच हिरावून घेतलं जाऊ लागलेलं आहे. इंग्रज मळेवाल्यांनी येथे नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. बिहारमधील ब्रिटिश मळे मालक शेतकऱ्यावर नीळ लागवडीची सक्ती करत. पहा, इंग्रजांनी पूर्ण शेतीवर आता कब्जा केलेला आहे आणि शेतीचे जे मालक आहेत त्यांना निळीच्या लागवडीची सक्ती करत व कमी रक्कम देत असत. नगदी पिकांच्या लागवडीचा फायदा ब्रिटिशांना होत असे. निळीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था मात्र भीषण होती. सार्वत्रिक बेकारी, असंतोष, अविश्वास यांनी भारतभर सामान्य जनतेचे जगणेच
अवघड केले होते. तर अशा या विविध आर्थिक कारणामुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि 1857चा स्वातंत्र्य लढा घडून आलेला आहे. 1857चा स्वातंत्र्य लढा घडून येण्यासाठी पुढचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. धार्मिक कारणे. पहा आता धार्मिक कारणे काय आहेत. इंग्रजांनी भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत. कंपनी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात धर्मांतरे केली जात होती. राज्यकारभाराच्या माध्यमातून कंपनी सरकार धर्मबुडवेपणा करीत आहे अशी समजूत लोकांच्या मनात मूळ धरू लागलेली आहे. वसाहतवाद करीत असताना वसाहतवादी देशांचा एक उद्देश होता ख्रिश्चनीकरण करणे आणि त्या दृष्टिकोनातून इथे सुद्धा भारतात आपले स्थानिक धर्म बुडवून ख्रिश्चनीकरण करण्याचा सपाटा इंग्रजांनी चालवलेला आहे. मोठ्या प्रमाणात धर्मांतरे केली जात होती आणि त्यामुळेच आपली संस्कृती बुडते की काय, आपला धर्म बुडतो की काय, अशा प्रकारची भीती स्थानिकांच्या मनात निर्माण झालेली आहे. सतीबंदी सारख्या प्रथा सरकारने कायद्याने बंद केल्या. आपल्याला माहिती आहे सन 1829मध्ये विल्यम बेंटिंगने सती प्रथा ही बंद केलेली होती. ही प्रथा कायद्याने बंद केलेली होती. इंग्रज सरकार कायदा करायचे आणि कायद्याचं पालन जर केलं नाही तर त्याला कठोर शिक्षा असायची. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या प्रथा आहेत ह्या प्रथा कायद्याद्वारे बंद करण्याचा प्रयत्न इंग्रज करत होते. त्यामुळे भारतीय समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. इंग्रज भारतीयांच्या रूढी परंपरावर आघात करते आहे अशी भारतीयांची भावना निर्माण झाली. परंपरेनुसार हिंदू धर्मामध्ये निषिद्ध मानले जात असले तरीही भारतीय सैनिकांना समुद्र पर्यटनाला सक्ती करण्यात आलेली आहे. वरतीच हा मुद्दा आपण क्लिअर केलेला आहे, सांगितलेला आहे. तरी पण धार्मिक कारणामध्ये सुद्धा इथे आपल्याला या मुद्द्याचा समावेश करता येतो की हिंदू धर्मातील परंपरेनुसार समुद्र पर्यटन करू नये, ते केलं तर पाप होईल किंवा निषिद्ध आहे अशी एक कल्पना होती, समज होता किंवा समाजाची तशी दृढ धारणा होती. आणि अशा ह्या सैनिकांना समुद्र पर्यटन करण्यास भाग पाडले जात असे. तर ह्या प्रथेमुळे सुद्धा आपला धर्म बुडतो की काय अशी भावना हिंदू धर्मात निर्माण झालेली होती. काडतूस प्रकरण तर इतिहासात आपल्याला सर्वांना माहिती आहे. काडतुसास गाय व डुकराची चरबी लावलेली असत. काडतूस वापरण्यापूर्वी ते दाताने तोडावे लागे. भारतीय सैनिकांना आपल्या तोंडाचा स्पर्श अशा काडतुसांना व्हावा ही कल्पनाच धर्मसंकटात टाकणारी होती. त्यामुळे सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. तर अशा पद्धतीने धार्मिक कारणे ही 1857च्या स्वातंत्र्य लढ्यास कारणीभूत होती. पुढचं कारण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे काडतूस प्रकरण. मित्रांनो, हे काडतूस प्रकरण 1857च्या स्वातंत्र्य लढ्यास तात्कालिक कारण ठरलेलं आहे. हे वातावरण सर्व तयार झालं इंग्रजांच्या विरोधात.
इंग्रजांच्या विविध अन्यायी धोरणामुळे असंतोष निर्माण झालेला आहे आणि अशा प्रकारचा असंतोष निर्माण झालेल्या वातावरणात ठिणगी पडण्यासाठी कारण हवं होतं आणि ते कारण काडतूस प्रकरणाने घडलेलं आहे. काडतूस प्रकरण काय आहे हे आता आपण लक्षात घेऊयात. 1856 साली कंपनी सरकारने सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका व काडतुसे दिली. पहा, बंदुकीचं नाव कोणतं आहे? एनफिल्ड बंदूक. या काडतुसांची आवरणे दातांनी तोडावी लागत असे. या काडतुसांना गाय व डुकराची चरबी लावलेली आहे अशी बातमी सैनिकात पसरलेली होती. धर्मसंकटात टाकणाऱ्या काडतुसांचा वापर करायला सैनिकांनी नकार दिला. गाय आणि डुकराची चरबी असलेली ही जी काडतुसे आहेत ही वापरण्यास नकार दिलेला आहे भारतीय सैनिकांनी. मार्च 1857 मध्ये बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिली. त्यामुळे सैनिकांमध्ये असंतोष वाढला होता आणि उठावाला सुरुवात ही झालेली आहे. तर अशा पद्धतीने ही जी वरील सर्व कारणे आहेत ही सर्व कारणे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यास कारणीभूत ठरलेली कारणे आहेत. यापुढचा घटक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. 1857चा जो उठाव आहे किंवा स्वातंत्र्य लढा आहे, या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात कशी झाली? बराकपूर येथे झालेल्या उठावाचे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कसे रूपांतर झाले हा पुढचा घटक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. बघा मित्रांनो, बराकपूर छावणीत उठावाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या उठावाचं स्वरूप 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात झालं. तर हे कसं झालं हा घटक इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बराकपूर छावणीतून उठावास सुरुवात झालेली आहे. मार्च 1857 मध्ये बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिलेली आहे. त्यामुळे सैनिकांमधील असंतोष वाढला. या घटनेच्या पाठोपाठ लखनौच्या शिपायांनी उठाव केला. मेरठ येथील घोडदळांच्या कंपन्यांनी उठाव केलेला आहे. मेरठ येथील घोडदळाच्या कंपन्यांनी उठाव केला. या सगळ्या धामधुमीत इंग्रजांना ठार मारणे, त्यांच्या कुटुंबियास धडा शिकवणे, प्रसंगी कत्तल करणे, घरे जाळणे असे प्रकार सुरू झाले. लढा सुरू झाला म्हणजे नेमकं काय झालं? तर इंग्रजांना ठार मारणे, त्यांच्या कुटुंबियांना धडा शिकविणे, प्रसंगी कत्तल करणे, घरे जाळणे असे प्रकार सुरू झाले. शिपाई दिल्लीच्या दिशेने चालून आलेले आहेत. तर अशा पद्धतीने बराकपूर छावणीतून उठावास सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला लक्षात घ्यायचंय उठावाचे नेतृत्व. पुन्हा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो, सविस्तर उत्तर लिहा. 1857च्या
स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेल्यांचे योगदान स्पष्ट करा. 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. किंवा असाही प्रश्न विचारला जातो, बराकपूर येथे झालेल्या उठावाचे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कसे रूपांतर झाले ते सविस्तर लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. तर आता ह्या मुद्द्यामध्ये आपण जे शिकणार आहोत तेच याचे उत्तर आहे. बराकपूर छावणीतून उठावास सुरुवात आणि उठावाचे नेतृत्व. तर बराकपूर छावणीतून उठावास सुरुवात हे आपण लक्षात घेतलं. आता पुढचा पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, उठावाचे नेतृत्व. विविध ठिकाणी उठाव झालेले आहेत आणि त्या उठावाचे नेतृत्व करणारे जे लढवय्ये आहेत हे इथे आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहेत. तर आपण लक्षात घेऊयात हे नेतृत्व कशा पद्धतीने केलेले आहे. मुघल बादशाह बहादूर शाह पहिलाच यातला मुद्दा आहे. मुघल बादशाह बहादूर शाह इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिली. त्यामुळे सैनिकांमधील असंतोष वाढला होता. घटनेच्या पाठोपाठ लाखोंच्या शिपायांनी या ठिकाणी उठाव केलेला आपल्याला दिसून येतो. तर बघा, असंख्य सैनिक इथे आपल्याला उठाव करण्यासाठी दिसून येतात. मेरठ, लखनौ इथल्या शिपायांनी सुद्धा उठाव केलेला आहे. लखनौ, मेरठहून आलेल्या उठावातील सैनिकांनी 12 मे 1857 रोजी दिल्ली जिंकली. उठावकर्त्यांनी दिल्ली जिंकलेली आहे. उठावाचे नेतृत्व बहादूर शहाकडे सोपवून त्याला शहनशाह-ई हिंदुस्थान बनवले. पहा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. ऑब्जेक्टिव्हला आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. शहनशाह-ई हिंदुस्थान असे डॅश यांना म्हटले गेले. उत्तर आहे बहादूर शाह. 1857चे नेतृत्व मुघल बादशहाच्या हाती असले तरीही प्रत्यक्षात मात्र नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, मौलवी अहमद उल्ला, कुंवर सिंह किंवा कुंवर सिंग व सेनानी बख्त खान यांनी केलेले आहे. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्त खानने घेतली. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी येथील व पश्चिम बिहारच्या भागातील उठावाचे स्वरूप विशेष उग्र होते. 27 मे 1857 रोजी दिल्ली परत मिळविण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीस आले. पहा, भारतीयांनी दिल्ली जिंकलेली आहे आणि ही परत मिळविण्याच्या उद्देशाने 27 मे 1857 रोजी ब्रिटिश सैन्य दिल्लीस आलेले आहे. दिल्ली हस्तगत करण्यासाठी इंग्रजांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. या युद्धात ब्रिगेडियर जॉन निकोलस मारला गेला. या युद्धात ब्रिगेडियर जॉन निकोलस मारला गेला. सर जॉन लॉरेन्स व शीख फलटणीमुळे ब्रिटिशांनी दिल्ली जिंकली.
ब्रिटिश जनरल हडसनने बहादूर शाहास अटक केले व रंगूनला ब्रह्मदेश इथे पाठवलेले आहे. बहादूर शाह याचे दिल्लीचा बहादूर शाह 1862 तिकडेच निधन झालेले आहे. बहादूर शहाचे निधन झालेले आहे 1862. तर अशा पद्धतीने पहिलं नेतृत्व आहे मुघल बादशाह बहादूर शाह. बहादूर शहाला नावालाच पुढे केलेलं आहे आणि खरी लढाई तर नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बेगम हजरत महल, मौलवी अहमद उल्ला, कुंवर सिंग यांनी लढलेली आहे. सेनानी बख्त खान यांनी लढलेली आहे. यातला दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे कुंवर सिंह. कुंवर सिंह पश्चिम बिहारमधील जमीनदार कुंवर सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांचा उठाव झाला. पश्चिम बिहारमधील जमीनदार कुंवर सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांचा उठाव झाला. कुंवर सिंहला झारखंडमधील हजारीबाग, ओडिशातील देवगड, संबळपूर येथे चांगला प्रतिसाद मिळाला होता. तिसरा पॉईंट इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवे यांनी कानपूर येथे उठावाचे नेतृत्व केले. नानासाहेब पेशवे यांनी कानपूर उठावाचे नेतृत्व केलेले आहे. हे सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. नानासाहेब पेशवे यांनी डॅश उठावाचे नेतृत्व केले म्हणजे असे प्रश्न विचारले जातात. किंवा नानासाहेब पेशवे कानपूर, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर वेगवेगळ्या जोड्या दिल्या जातात आणि त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंग्रज सेनापती हॅवलॉक कानपुरात दाखल झाला. नानासाहेब व तात्या टोपे यांनी कानपूर स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. ब्रिटिश सैन्याचा मुख्य कमांडर, बघा इथे लक्ष द्या, ब्रिटिश सैन्याचा मुख्य कमांडर सर कॉलिन कॅम्पबेल, सर कॉलिन कॅम्पबेल याने तात्या टोपेंचा पराभव केला आणि कानपूर परत मिळविले. अखेरीस नेपाळमध्ये वास्तव्य केलेले आहे. पुढचा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आपल्याला. पुढचे तात्या टोपे यांनी उठावाचे नेतृत्व केलेले आहे आणि तात्या टोपे कानपूर ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरले नाही, ते अपयशी ठरलेले आहेत, त्यांना अपयश आलं. त्यांचा सर कॉलिन कॅम्पबेलने पराभव केलेला आहे. आपल्याला इथे सुद्धा वस्तुनिष्ठला प्रश्न विचारला जातो. वस्तुनिष्ठ म्हणजेच रिकाम्या जागा, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, गटात न बसणारा शब्द लिहा, असे जे एका मार्काचे प्रश्न आहेत त्याला आपण वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतो. तर इथे विचारलं जाऊ शकतं तात्या टोपे यांचा पराभव डॅश यांनी केला, सर कॉलिन कॅम्पबेल. पुढे ते झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या मदतीला गेले. इथे सुद्धा सर ह्यू रोज याने त्यांचा पराभव केलेला आहे.
तात्या टोपेंचा सर ह्यू रोजने पराभव केलेला आहे जेव्हा ते राणी लक्ष्मीबाईंच्या मदतीला गेले. ग्वालियरचा सरदार मानसिंह याने विश्वासघाताने तात्या टोपे यांना इंग्रजांच्या हवाली केले. त्यांना 1859 इंग्रजांनी फाशी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तात्या टोपे यांनी नेतृत्व केलेलं आहे. पुढचं नेतृत्व केलेलं आहे राणी लक्ष्मीबाई. मेरी झांसी नहीं दूंगी हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तात्या टोपे व नानासाहेब पेशवे झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या नेतृत्वाखाली एकत्रित आले. सर ह्यू रोज याने झाशीला वेढा घालून राणी लक्ष्मीबाईंचा पराभव केलेला आहे. ब्रिटिशांनी कालपी जिंकले. कालपीच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आलेले आहे. आता इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे अन्य नेतृत्व. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात अन्य नेतृत्व कुणी कुणी केलेले आहे किंवा कसे केलेले आहे. अवधच्या बेगम हजरत महल यांनी अवध परिसरात उठाव केला. अवधच्या बेगम हजरत महल यांनी अवध परिसरात उठाव केला. पुढे मौलवी अहमद उल्ला याने हिंदी फौजेचे नेतृत्व केलेले आहे. मौलवी अहमद उल्ला यांनी हिंदी फौजेचे नेतृत्व केले. नेपाळचा राजा जंग बहादूर गुरखा पलटण घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला आला. पहा आता इथं नेपाळचा राजा इंग्रजांच्या मदतीला आलेला आहे. नेपाळचा राजा जंग बहादूर गुरखा सैन्य घेऊन पलटण घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला आला. कॉलिन कॅम्पबेलने लखनौ जिंकले. कॉलिन कॅम्पबेलने लखनौ जिंकलेले आहे. याच्या पुढे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे वाराणसी अलाहाबाद उठाव. पहा इथे आता उठावाचे जे नेतृत्व आहे, उठाव कुणी केला, कुठल्या भूप्रदेशात केला, हा घटक संपलेला आहे. आता पुढचा घटक क आपण लक्षात घेत आहोत, वाराणसी अलाहाबाद उठाव. तुमच्या हे लक्षात आलं असेल की प्रश्न कसा विचारला जातो. प्रश्न अशा पद्धतीचा विचारला जातो, आपण मगाशीच लक्षात घेतलेला आहे. हा जो उठाव आहे, बराकपूर येथे उठाव झाला. त्या उठावाचं रूपांतर 1857च्या लढ्यात कसे झाले आणि त्याचे दोन मुद्दे आपण इथे आता लक्षात घेतले. बराकपूर छावणीतून उठावास सुरुवात झाली. उठावाचे नेतृत्व अशा पद्धतीने झालेले आहे, जे आता आपण विविध नेतृत्व करणारे विविध ठिकाणचे क्रांतिकारक आहेत हे लक्षात घेतलेले आहेत. विविध ठिकाणी उठाव करणारे, उदाहरणार्थ तात्या टोपे आहेत, राणी लक्ष्मीबाई आहेत. तर असे हे लक्षात घेतलेले आहेत. यातलाच क क्रमांक आपण इथे आता लक्षात घेणार आहोत आणि तो क बीट आहे वाराणसी अलाहाबाद उठाव. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी विचारला जातो. वाराणसी अलाहाबाद उठाव. मोठ्या प्रश्नात तर याचं आपल्याला लिहायचंच आहे 5 मार्काच्या, पण जेव्हा स्वतंत्र प्रश्न विचारला जातो टिपाद्या वगैरे,
तर तेव्हा 2 गुणांसाठी वाराणसी अलाहाबाद उठाव असा प्रश्न विचारला जातो. गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग याच्या आदेशावरून मद्रासचा कर्नल नील वाराणसीवर चालून आला. बघा, गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग याच्या आदेशावरून मद्रासचा कर्नल नील वाराणसीवर चालून आला. येथील उठावात सैनिकांना जनतेचा पाठिंबा होता. कर्नल नीलने तोफांचा मारा केला, कत्तली केल्या, लोकांना फासावर लटकवले. वाराणसीची बातमी जेव्हा कळाली तेव्हा अलाहाबादच्या शिपायांनी उठाव केलेला आहे. युरोपियनास सूड म्हणून ठार केले. जे युरोपियन आहेत त्यांचा सूड घ्यायचा म्हणून ठार केलेला आहे. तेव्हा नीलने अलाहाबादला कूच करून भारतीयांची सरसकट कत्तल केली. इंग्रजांनी अत्याचाराचा तर कळसच गाठलेला होता. नीलने येथेही सरसकट कत्तल करून उठाव मोडून काढला. पहा, लक्षात घ्या, समजून घ्या. वाराणसी अलाहाबाद उठाव. गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड कॅनिंग आणि त्याने आदेश दिलेले आहेत. त्या आदेशावरून मद्रासचा कर्नल नील वाराणसीत आलेला आहे युद्ध करण्यासाठी. आणि वाराणसीची जी जनता होती या जनतेचा उठावाला पाठिंबा होता. कर्नल नीलने तोफांचा मारा केलेला आहे, कत्तली केलेल्या आहेत, लोकांना फासावर लटकवलेले आहे. आणि वाराणसीची ही बातमी कळताच अलाहाबादचे जे शिपाई होते, सैनिक होते, त्यांनी सुद्धा उठाव केला. वाराणसीत तर उठाव झाला, पण अलाहाबादला सुद्धा उठाव झालेला आहे. आणि ह्या नीलने वाराणसीहून अलाहाबादला कूच करून भारतीयांची सरसकट कत्तल केलेली आहे आणि उठाव मोडून काढलेला आहे. तर अशा पद्धतीने वाराणसी अलाहाबाद उठाव हा 2 गुणांसाठी आपल्याला विचारला जातो. पुढचा घटक इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, महाराष्ट्रातील उठाव. महाराष्ट्रातील उठाव इथे सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जातो. या घटकावर पण प्रश्न विचारला जातो. 5 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात? पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्रातील उठावाविषयी माहिती लिहा. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्रातील उठावाविषयी माहिती लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. महाराष्ट्रात सातारा येथे रंगो बापूजी गुप्ते, सातारा येथे रंगो बापूजी गुप्ते यांनी उठाव घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. गुप्ते यांच्या सहकाऱ्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे. नरगुंटचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी सुद्धा 1858मध्ये उठाव केला. पहा, पहिला सातारा, नंतर नरगुंद. मुंबईतील कटाची कल्पना इंग्रजांना येताच त्यांनी कटवाल्यांना तोफेच्या तोंडी दिले. खानदेशात सुद्धा उठाव झालेला आहे. भीमा नाईक, कजार सिंग यांनी 7 लाखांचा खजिना लुटला. 7 लाख रुपये यांचा खजिना लुटलेला आहे. जळगावजवळ अंबापानी येथे भिल्ल व इंग्रज यांच्यात लढाई होऊन भिल्लांचा पराभव झाला. जळगावजवळ
अंबापानी येथे भिल्ल व इंग्रज यांच्यात लढाई होऊन भिल्लांचा पराभव झाला. कित्येक भिल्लांना अटक झाली. कितीतरी जणांवर लष्करी कोर्टात खटले दाखल केले आणि त्यांना फाशीची शिक्षाही झालेली आहे. कोल्हापूर येथे उठावाची बातमी पोहोचताच अगोदरच तयारीत असलेल्या रामजी शिरसाट यांनी सरकारी खजिना लुटला. कोल्हापूरच्या राजघराण्यातीलच चिमासाहेब यांनी उठावाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केलेली आहे. पहा, महाराष्ट्राचा आपल्याला या ठिकाणी हा अभ्यास आहे. कोल्हापूरच्या राजघराण्यातील चिमासाहेब यांनी उठावाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. त्यांना धारवाड, बेळगाव, कोल्हापूर येथे प्रतिसाद मिळाला. धारवाड, बेळगाव, कोल्हापूर येथे त्यांना प्रतिसाद मिळाला. 1857चे स्वातंत्र्य युद्ध. महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे, घडून आलेले आहे. तर मित्रांनो पहा, 1857चे हे जे स्वातंत्र्य युद्ध जवळजवळ 1.25 वर्ष चालू होते. दिल्ली, मेरठ, कानपूर, लखनौ, ग्वालियर इत्यादी ठिकाणी लढलेल्या हिंदी शिपायांची संख्या सुमारे 1 लाखाच्या आसपास जाईल एवढी मोठी होती. 1 लाखाच्या आसपास जाईल एवढी मोठी ही संख्या होती. शस्त्रबळ, शौर्य, धैर्य यातही ते कमी नव्हते. संख्याबळ पण होतं, शस्त्रबळ होतं, शौर्य होतं, धैर्य होतं. तरीही या लढ्यात भारतीयांना अपयश आलेले आहे. या उठावात संस्थानिकापासून ते सामान्य जनतेने आणि समाजातील सर्व वर्गांनी भाग घेतला. यावरून उठावाची व्यापकता आपल्या लक्षात येते. तर अशा पद्धतीने 1857च्या उठावाचे रूपांतर हे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात झालेले आपल्याला दिसून येते. तर आज आपण इथेच थांबूयात. या पुढील घटक आपण पुढील तासिकेत लक्षात घेऊ. भाग क्रमांक 3 आपण पुढील तासिकेत लक्षात घेऊ.